जाती है। तो ऐसा सम्मान जरूर बनता है हमारे ऐसे प्रेरणादायी लोगों का। हमारे आए हुए जो मेहमान हैं, माननीय रत्नाताई देवेंद्र करडे मैम, माननीय श्री राधिका जी मैम, माननीय रविंद्र जी पाटिल सर, हमारी पूरी पावर ऑफ मीडिया की टीम उनका स्वागत करेंगी। जोरदार तालियां, जब स्वागत हो रहा है तालियों से उन्हें सम्मान दे सकते हैं। एक अच्छा उद्देश्य के साथ एक जब पौधा मिल रहा है तो सोचिए एक अलग याद बन जाती है। और ये हमेशा पेड़ अगर उनके घर में वो लगाते हैं तो ये आजादी का महोत्सव 2025 हर साल खिलखिलाता रहेगा। जोरदार तालियां, जब स्वागत हो रहा है जोरदार तालियां। महफिल में जो आए उन्हें मेहमान कहते हैं। आपके जैसे जो लोग आए हैं इस महफिल में उन्हें मेहमान कहते हैं। और जो पावर ऑफ मीडिया की दिल का हर कोना उनका सम्मान बन जाता है। तो ये पावर ऑफ मीडिया जिस तरीके से आप लोगों को सम्मानित कर रही है उनके लिए एक लाइन है ये, महफिल में जो आए वो मेहमान बन जाए। पावर ऑफ मीडिया के हर दिल का कोना आपका सम्मान बन जाए। जोरदार तालियां हमारे अतिथि मेहमानों का। तालियां बजा सकते हैं आप लोग। तालियां बजाने से बहुत कुछ फायदे होते हैं। आता आलेले आपले सर्व जे अतिथी पाहुणे आहेत सर्वांचं स्वागत झालेलं आहे। आणि यानंतर आपण देशभक्तीपर गीत पुन्हा एकदा आस्वाद घेतो आहे गीतांचा। जेव्हा स्वागत होतं जोरदार टाळ्या होत्या स्वागत झाल्यानंतर। टाळ्यांमध्ये कमी नको करा। जेव्हा आम्ही इथे बोलतो ना आम्हाला असं वाटतं की समोरची जी ऑडियन्स असते ना हा कार्यक्रम तेव्हा चांगला वाटतो जेव्हा तुम्ही टाळ्या वाजवता। तर आम्हाला पण असं वाटतं की बोलावं आणि आमचे लोक आमच्या सोबत आहेत। नक्कीच तुमचा प्रतिसाद आजचा कार्यक्रम यशस्वी करेल। आज आपण आझादी स्वतंत्रता दिवस खूप यशाने म्हणतो। तिरंगा सगळ्या गोष्टी आज फक्त एकच उद्देश आहे की आपण जिथे राहतो तिथे स्वतंत्र भारतात राहतो तर आपण सगळे स्वतंत्रने जगतो आहे। तर तो स्वतंत्रता आपल्यामध्ये दिसायला पाहिजे। जेव्हा आपले शूरवीर जे आपल्या तिरंगामध्ये येतात ना तेव्हा दिसतात की तो भारतासाठी शहीद झालेला आहे। मग आपण जातो तेव्हा का होत नाही? का आपण वाटत नाही की आपण भारतातले आहे? अरे जेव्हा गुजरातला जाते ना तेव्हा गुजराती बोलतात। आज भाषेला घेऊन किती विवाद होत आहे। जिथे गेलं की त्यांची भाषा बोलायला लागते। फक्त हा भारत आहे इथे प्रत्येक भाषा बोलली जाते। कारण माहिती आहे सौभाग्य आपलं की आपण सर्वांना घेऊन जगतो आहे। गुजरात मध्ये मराठी गेलेला अनकम्फर्टेबल होतो पण नागपूर आणि हे अशी ठिकाणं ना इथे हिंदू मुस्लिम गुजराती पंजाबी सगळे वास्तव्य करतात। सांगण्याचं तात्पर्य इतकंच की आपण जे बसलेलो आहोत ना आपण सर्वांना घेऊन चालतोय। म्हणजे खरे नागरिक आपण आहोत। आपण सर्वसामान्य सगळ्यांना घेऊन चालतो पण हा वाद उमटतो आपल्या नेत्यांकडून। म्हणून आज ही संधी आपल्याला मिळालेली आहे की आपण खरी स्वतंत्रता खरे नागरिक कसे आहोत हे लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो। तर आता सर गीतांच्या माध्यमातून आपण देशभक्तींचा गीतांचा आस्वाद घेऊया। सरांनी म्हटलेलं आहे की पूर्ण प्रोग्राम हमारे मान्यवर अतिथि माल्यार्पण करेंगे। आप लोग तालियां बजा सकते। हाँ सब जे आहे आपणच वाढवू शकतो। आज त्या एज मध्ये असून सुद्धा देशाचं गीत आपल्यासाठी सादर करत आहेत। तर सर्वांनी आपल्या जागेवर उभं व्हावं आणि महाराष्ट्र गीताचा आस्वाद घ्यावा।
खरा भक्तीचा सार दडलेला असतो. जर तुम्ही ऐकलं असेल तर एक एक जे देशभक्तीवरचे गीत आहेत तेच आपल्याला खूप मोठी शिकवण देतात. एक जब सौदा मिल रहा है तो सोचिए एक अलग याद बन जाती है और ये रहेगा. जोरदार तालियां से स्वागत हो रहा है, जोरदार तालियां. आए उन्हें मेहमान कहते हैं. आपके जैसे जो महफिल में जो आए वो मेहमान बन जाए. पावर ऑफ मीडिया. तो तालियां बजाने से बहुत कुछ फायदे होते हैं. आम्हाला पण असं वाटतं की बोलावं आणि आमचे लोक आमच्या सोबत. आज आपण आझादी स्वतः दिसायला पाहिजे. जेव्हा आपले शूरवीर जे आपल्या तिरंग्यामध्ये येतात ना तेव्हा दिसतात की तो भारतामध्ये साठी शहीद झालेला आहे. मग आपण जातो तेव्हा का होत नाही? का आपण वाटत नाही की आपण भारतातले आहे? अरे जेव्हा गुजरातला जाते ना तेव्हा गुजराती बोलतात. आज भाषेला घेऊन किती विवाद होत आहे. जिथे गेलं की त्यांची भाषा बोलावी लागते. फक्त हा भारत आहे, इथे प्रत्येक भाषा बोलली जाते. कारण माहिती आहे, सौभाग्य आपलं की आपण सर्व एक महिला होते हुए ग्राम पंचायत में नौजवान बनाना. महिला सच में जो हर क्षेत्र में आगे है. हम बोलते ग्राम पंचायत शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर खरं सांगण्यासारखं आहे की त्या शाळेची फक्त संख्या होतीच नाही, ज्या शाळेमध्ये विद्यार्थीच नव्हते त्या शाळेपासून सरांनी आपला प्रवास सुरू केला आणि आज तर एक चांगले विशेष शिक्षक पत्रकार आहेत. त्यांची जी कलम आहे ती आपल्या जनसेवेसाठी निरंतर कार्यरत आहे. अशा वरिष्ठ पत्रकारांना आपण सन्मानित करतो. हम बन जाएंगी कुछ ऐसी निशानी दे डालो. तलवार कलम बन जाएंगी कुछ ऐसी निशानी दे डालो. इतिहास अमर कर जाएगा पत्रकार भाई अपनी जवानी दे डालो, अपनी जवानी दे डालो. तरी सर्वांनी जोरदार ताळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. जोरदार ताळ्यांनी स्वागत करावं, जोरदार ताळ्यांनी. यानंतर आपण समाजभूषण ठरवल्या जातात. एक महिला जी उद्योजिका आहे आणि समाजसेविका म्हणून त्या ओळखल्या जातात. समाजामध्ये कित्येक महिला आहेत ज्या फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच आहेत, पण अजून अशाही महिला आहेत ज्या सर्वांसाठी एक प्रेरणादायक स्थान आहे. वतीने त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना अनुरोध करते. तुम्ही खासदार मधुर कुकडे सर आपल्यामध्ये आहेत. यांचं स्वागत आपले सूर्यवंशी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते आणि तुमच्या जोरदार टाळ्या होऊ द्या. एका सेवा करतात आणि युवांमध्ये ते समाजसेवा करतात. सगळ्यात मोठं प्रोत्साहन आपल्याला मिळते की जिथे मॅसेज जायला पाहिजे अशा युवा लोकांमध्ये सर कार्य. आपण ठेवणारे व्यक्ती आहे. तर आज आपण अशा लोकांचं स्वागत करतील आहे श्रुती. आपण सन्मान पत्र देऊन त्यांना सन्मानित करतो आहे. यानंतर सुरेश आहे आणि आपण त्यांच्या
त्यांची गीत आता ऐकलेली आहेत. कार्यरत असणारे आमचे सर आहेत, त्यांचं स्वागत होते आहे. आता यानंतर आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल आणि आजच्या या दिनी विशेष आपलं मनोगत आजच्या दिवशी त्यांच्या शौर्याला नमन करते आणि त्याच्यावर उपस्थित सर्वांचे आभार मानते. नमस्कार करते सर्वांना. तसेच सर्व उपस्थितांना आदरपूर्वक नमस्कार करते. जय भीम, नमो बुद्धाय. आजचा कार्यक्रम जो आहे तो स्वातंत्र्याच्या याच्या निमित्ताने घेतलेला आहे. त्या कार्यक्रमानिमित्त बोलायचं झालं तर आजच्या कार्यक्रमाबद्दल असं म्हणायचं आहे की या समाजामध्ये जेवढे काही महान लोक होतात तर या भारतभूमीमधून महाराष्ट्राने जे दिलेले आहेत खूप महानायक आहेत, त्यांना मी नमन करते. कारण महानायकांना नमन करते कारण त्यांनी या देशामध्ये खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. त्या योगदानामुळे आपल्याला आज हा दिवस पाहायला मिळालेला आहे. मीडिया ने मुझे यहाँ करा, मैं आप सबसे नहीं बड़ा. एक वो 47 आजादी दी और नहीं मानव को मानव से प्यार है. अब आप ही बताओ मेरे मीडिया परिवार, क्या यही हमारा संसार है? जब मुझे दिल्ली में एक कविता के ऊपर डॉक्टरेट मिली है, उसमें की एक चंद 4 लाइन आपके सामने रखना चाहूंगा. हर किसी तुमच्या टाळ्यांचा गडगडाट होऊ दे एकदा. यानंतर समाजभूषण याकरिता मी आमंत्रित करते श्री संजय उपाध्याय सर यांना. यांचं स्वागत सुरेश खापर्डे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आहे. तुमच्या जोरदार टाळ्या होऊ द्या. यानंतर नागाराव ठाकरे सर हे खैरी ग्राम तो सभी सर आपके जो पावर ऑफ इंडिया के प्रशांत जी नायडू चौधरी साहब, तो सभी सर आपके जो पावर ऑफ इंडिया के प्रशांत जी नायडू चौधरी साहब. चलो अभी पार्टी में चलते हैं. हाँ मैडम भी आ रही पार्टी में. चलो संजय उपाध्याय डेप्युटी इंजिनियर बोल दिया. पॉवर ऑफ इंडिया कार्यक्रम आयोजित होणार होता. सांगत नाही कोणाच्या विरोधात बातम्या छापणे किंवा कोणाला विनाकारण हरासमेंट करणं अत्यंत पारदर्शी असतं. आणि नागपूरचा जो मीडिया आहे तो जात धर्म पंथ भेद वगैरे असं काही मानत नाही. आणि मला खूप छान सहकार्य केलं आहे. माझं रिटायरमेंट आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये, म्हणजे तुमचा आमचा संपर्क 3-4 महिन्याचा आहे. म्हणून मी विशेष आभार आपले व्यक्त करण्यासाठी आयोजकांचे. नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कळवे साहेब येण्यापूर्वी आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं